दिनांक 13 डिसेंबर 2025ला सायंकाळी 6 ते दिनांक 16 डिसेंबर 2025ला 12 वाजेच्या दरम्यान फिर्यादी हे कुटुंबासह जयपूर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराच्या मागील दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करून घरामध्ये ठेवलेले 14,75,000 रुपये किमतीचे सोने, डायमंड, चांदी आणि रोख रक्कम चोरून नेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल राहणार बंगला क्रमांक 6 विराज कॉलनी सावेडी अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे पथक तयार करण्यात आले. नमूद पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती संकलित करून आरोपीचे शोध घेत असताना पथकास सदरचा गुन्हा रमेश कुंभार राहणार वर्तननगर ठाणे याने केला असल्याची माहिती मिळाली. दिनांक 16 जानेवारी 2026ला पथकाने नमूद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्यानं त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव रमेश महादेव कुंभार असे असल्याचे सांगितले. त्यास वरील गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा मी आणि माझा साथीदार आशिष शिंदे अशांनी मिळून केल्याची कबुली दिली. त्यानंतर ताब्यातील आरोपीच्या ताब्यातून आणि आरोपीच्या सांगण्याप्रमाणे 15,11,475 रुपये किमतीची 104.670 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, 4 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची कार, 31,000 रुपये किमतीचे सिल्वर गंगाचे मोठे 31 मोती, एक कटर मोठे कटर असा एकूण 19,42,475 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी रमेश महादेव कुंभार हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीही बरेच गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील इसमाला मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना राजूर पोलीस स्टेशन करत आहे. सुगंधित सुवासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध. आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बखूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.